मी आणि नानी आज जाते ते म्हणजेच ठाण्यातील ग्रामदैवत श्री कोपिनेश्वर मंदिरामध्ये. तर असा काहीसा आहे तो म्हणजेच कोपिनेश्वर मंदिराचा परिसर आणि इथे अनेक मंदिरंसुद्धा आहे. सो त्यांचं दर्शनसुद्धा आपण पुढे घेऊ. सगळ्यात आधी आपण दर्शन घेऊयात म्हणजे 5 फीटाच्या नंदीच्या मूर्तीचं. सो नंदीचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही थेट गेलो ते म्हणजेच गाभाऱ्यात. सो गाभाऱ्यात गेल्या पाहिलं ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवलिंग असं म्हटलं जाते की याची उंची दरवर्षी वाढतच जाते. सो शिवलिंगाचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही गेलो ते म्हणजेच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, सोबत शीतला देवीचंही दर्शन घेतलं. शीतला देवींचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही गेलो ते म्हणजेच पंचमुखी शिवलिंगाकडे. सो पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही घेतलं ते म्हणजेच दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन. मारुतींचं दर्शन झाल्याच्या नंतर दत्ताचं दर्शन घेतलं आणि अशाच काही व्हिडिओंसाठी फॉलो